सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाच्या वैधतेवर आता मंगळवारी सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगर परिषद आणि नगरपालिकेमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा विकास गवळी यांनी दाखल केलेली याचिका। पुढील सुनावणीपर्यंत नव्या निवडणुकांची घोषणा नाही, त्यामुळे जिल्हा परिषद महापालिका निवडणुकांची मंगळवारपर्यंत घोषणा नाही। 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुका स्थगित करू असा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला इशारा दिलेला चुकीचा। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना सोबत घेण्यासंबंधी आमच्याशी बोलायला हवं होतं। शरद पवारांच्या भेटीनंतर मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भूमिका। दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांना शुभेच्छाच, गायकवाडांचं वक्तव्य। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांचा शरद पवारांना आघाडीचा प्रस्ताव। पुढच्या आठवड्यामध्ये काँग्रेस नेत्यांशी बोलेन, शरद पवारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीसोबत आमची नैसर्गिक आघाडी असल्याची गायकवाडांची भूमिका। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी राजेंद्र मोठे समितीचा अहवाल सादर। अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी तर पार्थ पवारांचं नाव नसल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवारांच्या क्लीन चिटच्या बातम्या निराधार। पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढा, किती दबाव होता ते स्पष्ट होईल, दमानी यांचा हल्लाबोल। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवलेला अटक करा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी। येवलेंचा जामीन कोर्टामध्ये जाऊन रद्द करा, दमानी यांचं पोलिसांना आवाहन। अजित पवारांचा मुलगा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दोषी, त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। अजितदादा आता अमित शहा फडणवीस कोणाच्याही भेटी घ्या, काहीही होणार नाही। तुमच्या मुलानं फ्रॉड केल्याचं कागदोपत्री सिद्ध होतंय, अंजली दमानी यांचा अजित पवारांवर घणाघात। अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र बाळराजे पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। बाळराजेंनी दिलं होतं अजित पवारांना आव्हान। ओबीसी आरक्षणाचा गुंता कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यघटनेच्या कलम 243D6 आणि 243T6 मध्ये आवश्यक बदल करावेत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी। अनगरमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता पाटील बिनविरोध। उज्ज्वला थेटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनीही अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध। भाजप कार्यकर्त्यांचं गुलाल उधळत सेलिब्रेशन। पंढरपूरमध्ये भाजपची विजयी सलामी। प्रभाग क्रमांक 5B मधून कुसुम परचंडे बिनविरोध विजयी। एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे कुसुम परचंडे बिनविरोध। बुलढाणा नगर परिषदेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ। नगराध्यक्षपदाचा उमेदवार लक्ष्मी काकस यांचा प्रचार, यावेळी मविया नेत्यांची एकी। नंदुरबार नगरपालिकेसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या डोअर टू डोअर प्रचार। नगराध्यक्षपदाचा उमेदवार रत्ना रघुवंशींकडून मतदारांच्या भेटीगाठी, आमचीच सत्ता येणार, रत्ना रघुवंशींकडून विश्वास व्यक्त। बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्याचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आणि राष्ट्रवादी शपच्या नेत्यांमध्ये बाचाबाची। नोटीस न देता अर्ज बाद केल्यामुळे न्यायालयामध्ये जाणार अशी प्रतिक्रिया। बीड पालिका निवडणुकीमध्ये रिपाई, वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरवादी नेत्यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात भूमिका। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये रिपाईला डावलल्यामुळे राष्ट्रवादीला विरोध। संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये राजकीय घडामोड। उमेदवारी देताना डावलल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक 13 मधील वाल्मिक मेहतर समाज आणि जेधे कॉलनीतील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा। पुण्यातील तळेगाव दाभाडेमध्ये युती करणाऱ्या भाजप राष्ट्रवादीची लोणावळ्यामध्ये मात्र कुस्ती। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचे भाजपमधील मामा बाळा भेगडे यांच्यावर खोचक टीका, तर मावशी सुरेखा जाधव यांचा शेळकेंवर पलटवार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता, मात्र शिवसेनेचे स्थानिक नेते विश्वासघातकी असल्यामुळे युती झाली नाही। आमदार विजयकुमार गावित यांची सेनेच्या चंद्रकांत रघुवंशींवर टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करणार। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत सभा घेणार। उमेदवारीवरून आक्षेप घेतल्यामुळे परांड्यामध्ये तानाजी सावंत समर्थक आणि सर्वपक्षीय आघाडीचे कार्यकर्ते भिडले।
निवडणूक अधिकाऱ्यांसमोर धक्काबुक्की आणि खुर्च्यांची फेकाफेक, सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा दाखल केला जातो। छगन भुजबळांच्या प्रकृतीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विचारपूस। मंत्री प्रताप सरनाईक भुजबळांना भेटायला रुग्णालयामध्ये गेले असता त्यांच्या फोनवरून केली चौकशी। 20 दिवसांपासून भुजबळांवर जसलोक रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बीड नगरपालिकेबाहेर भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। या घोषणाबाजीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वाद निवळला। बीड नगरपालिकेबाहेर आलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी धार्मिक घोषणाबाजी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला। भाजप नेते योगेश क्षीरसागर यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये बिहार पॅटर्न राबवण्यासाठी एका इच्छुक उमेदवाराला तब्बल 30 कोटींचं कर्ज हवंय। शरद पवार पक्षाच्या माधव पाटलांनी थेट वर्ल्ड बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे। या मागणीद्वारे महायुती सरकारला उपरोधिक सल्ला देण्याचा प्रयत्न ते करत आहेत। नोट देऊन वोट घ्यायचं नाही, तर महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं वाटप करून त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा आमचा हेतू। वर्ल्ड बँकेकडे 30 कोटींचं कर्ज मागणारे शरद पवार पक्षाच्या माधव पाटील यांचं स्पष्टीकरण। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी। जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींकडून दुजोरा। ड्रग्ज प्रकरण उजेडात आणायला विनोद गंगणेंचीच मदत झाल्याचा भाजपचा दावा। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपनं दिलेल्या उमेदवारीवरून विजय वडेट्टीवारांची टीका। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी लोकप्रतिनिधी होणार, त्यामुळे आरोपीला पकडताना पोलीस यापुढे 10 वेळा विचार करणार अशी टीका। संतोष परमेश्वर भाजपमध्ये प्रवेश करायच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचे तुळजापूर शहरातले प्रमुख नेते होते। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं सुप्रिया सुळेंना पत्राद्वारे प्रत्युत्तर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजप प्रवेशावरून सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र। पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीनं खातं उघडलं। तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये 4 नगरसेवक बिनविरोध। भाजपच्या 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 1 नगरसेवकाचा समावेश। जळगाव जिल्ह्यातील सावदा, भुसावळ आणि जामनेरमध्ये निवडणुकी आधीच कमळ फुललं। भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध विजयी, महाविकास आघाडीला झटका। अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषदेसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी रत्नमाला फलके यांना उमेदवार, तर भाजपनं उमेदवारी नाकारलेल्या माया मुंडेंना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी। त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या सेनेमध्ये प्रमुख लढत। नागपूरमध्ये काँग्रेसमधील गटबाजी कायम। वाडी नगर परिषदेसाठी तिकीट नाकारल्यामुळे शहराध्यक्ष शैलेश थोरानींसह 120 जणांचा राजीनामा। सुनील केदार यांच्या हुकुमशाही धोरणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं स्पष्टीकरण। यवतमाळ जिल्ह्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची छाननी पूर्ण। तब्बल 2,500 उमेदवारांचे अर्ज बाद। नगराध्यक्षपदाचे 62 इच्छुक रिंगणाबाहेर। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाविरोधात पुन्हा कारवाई। पैठण गेटवर कारवाईला सुरुवात। कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अतिक्रमणाच्या कारवाईला स्थानिक दुकानदारांचा विरोध। आम्ही कागदपत्र सादर करूनही कारवाई का केली जाते, स्थानिकांचा विरोध। कारवाई दरम्यान छावणीची सुरू। सांगलीमध्ये 100 फुटी रस्त्यावर दुसऱ्या दिवशीही महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। काल 225हून अधिक अतिक्रमणं महापालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं हटवली। 500हून अधिक दुकानं, गाळे, गॅरेज, हॉटेल आणि पानटपऱ्या हटवल्या। सांगलीत अतिक्रमणाच्या कारवाईच्या वेळी आयुक्तांचीही उपस्थिती। यावेळी विरोध करणाऱ्यांना आयुक्तांचे खडेबोल। अतिक्रमण केलं नाही म्हणता मग परवानगीचं पत्र दाखवा। विरोध करणाऱ्यांना आयुक्तांनी सुनावलं। न्यायालयीन कामकाज सुरू असताना चक्क न्यायाधीशांसमोरच महिलेचा कुऱ्हाडीनं हत्येचा प्रयत्न। बेळगाव जिल्ह्यातल्या आथणी न्यायालयातील धक्कादायक घटना। संपत्तीच्या वादातून मीनाक्षी शिंदे या महिलेच्या हत्येचा प्रयत्न, आरोपीला अटक। पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये दरोडा। हातात कोयते घेऊन आलेल्या टोळक्यानं धमकावून काउंटरमधील रोकड केली लंपास। नामांकित रेस्टॉरंटमध्ये पडलेल्या दरोड्यामुळे एकच खळबळ। कोल्हापूरमध्ये मध्यधुंद अवस्थेतील ट्रॅक्टर चालकानं वृद्ध महिलेला उडवलं। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद। घटनेनंतर ट्रॅक्टर विद्युत खांबाला धडकल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित। अपघातामध्ये महिला गंभीर जखमी। पालघरच्या वाडा तालुक्यातील कोना ग्रामपंचायत हद्दीतील गादी कंपनीला भीषण आग। काही कामगार भाजले। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, आगीचं कारण स्पष्ट। नागपूरमध्ये घरात शिरलेल्या बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतलं। बिबट्याला घेऊन वन विभाग रवाना।
वन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन तासाभरात यशस्वी. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील सणसवाडी गावातील नरेश्वर मंदिर परिसरामध्ये एकाच वेळी दिसले 3 बिबटे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना दिसले बिबटे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील बिरोळा जिरे या ठिकाणी मानवी स्पर्शामुळे मादी बिबट्यानं पिल्लं नाकारली. शेतकऱ्यांनी फोटो व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये पिल्लांना हाताळल्यामुळे मानवी स्पर्श पिल्लांची नागपूरला रवानगी. नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये पर्यावरणप्रेमींचं चिपको आंदोलन. या भागामध्ये 1700च्या आसपास झाडं असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार असल्याचा आरोप. पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतर नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती बॅकफूटवर. फुली मारलेली सर्वच झाडं तोडणार नाही. कुंभमेळ्यानंतर उगवलेली 500 बाभूळ आणि 700 काशीची झाडं तोडणार. मनपा प्रशासनाचा निर्वाळा. एकतर्फी प्रेमातून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलीवर हातोडा आणि धारदार शस्त्रांनी हल्ला. नागपूरच्या इमवाडा परिसरातली घटना. 26 वर्षीय आरोपी सुरेश शुक्लाला अटक. विद्यार्थिनीवर उपचार सुरू. तिची प्रकृती सध्या स्थिर. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये धारदार शस्त्रानं गळा चिरून एकाची हत्या. मृतदेह रेल्वे रुळालगतच्या नाल्यामध्ये फेकला. मृताची ओळख अद्याप पटली नाही. 20 दिवसांच्या बाळाचं घरातूनच अपहरण. गोंदियाच्या ग्राम डोंगरलीमधली धक्कादायक घटना. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांमध्ये तक्रार दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.